मित्रांनो नमस्कार. महत्वाची बातमी मुंबईमधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मुंबईमध्ये प्रचंड मोठा जल्लोष. तर मुंबईत शिंदे गटाची वाताहत ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदेची शिवसेना उद्ध्वस्त त्यांच्याच शिलेदारांकडून एकनाथ शिंदेंना जय महाराष्ट्र करत अनेक नगरसेवक जिल्हा प्रमुख यांनी शाखा प्रमुखांनी थेट राजीनामास्त केलंय. कोण कोण आहेत मुंबईतील नगरसेवक, ठाण्यातील नगरसेवक तसेच जिल्हा प्रमुख आणि शिवसेना शिंदे सेनेचे संपर्क प्रमुखांसह अनेक माजी राज्यमंत्र्यांनी देखील शिंदे सेनेला केलाय सर्वात मोठा जय महाराष्ट्र. इकडे उद्धव ठाकरेंची मुंबईमध्ये ताकद जबरदस्त वाढली असताना शिंदे सेनेमध्ये उठलेलं हे वावटळ आता मात्र शांत व्हायला तयार नाही. ज्या वादळामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी आपले उमेदवारी अर्ज जाहीर केले आणि उमेदवारी अर्ज भरले, या वादळात आता कोणीही थांबणार नाही. सगळ्यांचा पाला पाचोळा होईल असं उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आज प्रसार माध्यमावरती म्हटलंय. ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईतून मिळणारा प्रतिसाद बघता आजच्या राजकारणातील सगळ्यात मोठी खबरबात मुंबईतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये कोणकोणत्या नगरसेवकांनी, कोणकोणत्या नेत्यांनी आणि कोणकोणत्या जिल्हा प्रमुखांनी केलाय प्रवेश याची सविस्तर यादी आपल्यापर्यंत पोहोचले. मित्रांनो आता सविस्तर बघूया महाराष्ट्राच्या राजकारणातील आलेल्या सगळ्यात मोठ्या घडामोडी. नेमकं काय घडलंय ठाणे जिल्ह्यात आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं अखेर राजकारण कशा प्रकारे पुढे आलंय. मित्रांनो महाराष्ट्रामध्ये भाजपमध्ये आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रचंड बंडाळी पाहायला मिळाली. राज्यामध्ये 29 महानगरपालिकांचा अर्ज भरायचा आज शेवटचा दिवस, दुपारचे 3 वाजता शेवटची वेळ. या वेळेनंतर मात्र शिंदेगडातील नेत्यांनी आपले राजीनामास्त्र काढत एकच खळबळ उडवून दिल्याचं सध्या शिंदे सेनेत समजतंय. आता कोण कोण आहेत ते त्यांच्या नावांची यादी देखील आपण आता पाहणारच आहोत. मात्र मित्रांनो सुरुवातीला बघूया एकनाथ शिंदेच्या ठाणे जिल्ह्यामध्ये. ठाणे शहरामध्ये भाजपने एकनाथ शिंदेच्या विरोधात बहुतांश भाजपचे बंडखोर उभे केल्याचं चित्र ठाण्यात सध्या जाणवतंय. बंडखोरांना बाजूला करून ठाण्यात कसं जिंकता येईल या बाजूची रणनीती एकनाथ शिंदे आखतीलच. मात्र सध्या तरी बंडखोरांनी भाजपला घेरल्याचं ठाण्यात जाणवतंय. ज्या ठाण्यातून ज्या टेंभी नाक्यावरून शिंदे सेनेचं राजकारण शिजतंय त्याच टेंभी नाक्यामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्याचं सध्या जाणवतंय. सगळ्यात मोठी चूक या ठिकाणी झाली असून शिंदेच्या ठाण्यात टेंभी नाक्यावरूनच बंडखोरी झालेली पाहायला मिळते. एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे टेंभी नाक्याचे शाखा प्रमुख यांनी शिंदे सेनेत आपली बंडखोरी केलेली आहे आणि ही बंडखोरी भाजपला चांगली जिव्हारी लागू शकते आणि एकनाथ शिंदेना देखील त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये प्रचंड मोठा पराभव सहन करावा लागतोय. निखिल बुडजुडे शिवसेना शाखा प्रमुख शिंदे गट यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत तिकीट न मिळाल्यामुळे निखिल बुडजुडे यांनी आपला अर्ज दाखल केलाय. यामुळे शिंदे सेनेत उभी फूट पडल्याचं जाणवत आहे आणि हा शिंदेंना सगळ्यात मोठा झटका ठाण्यातून मानला जातोय. त्यानंतर पुढचा झटका म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सगळ्यात जवळचे मानले जाणारे युवा सेनेचे ठाणे शहर युवासेना जिल्हा प्रमुख नितीन लांडगे, जे एकनाथ शिंदे यांच्या सगळ्यात जवळचे होते, त्यांनी देखील आता शिंदेची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय. आपला राजीनामा थेट पाठवत अतिशय प्रचंड शब्दामध्ये आपली नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नितीन लांडगे आता पुढे कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष लागले. मात्र त्यांच्या बंडखोरीमुळे शिंदे सेनेला ठाण्यातच घरघर लागल्याचं चित्र सध्या ठाण्यातून समोर येऊ लागलंय. नितीन लांडगे हे शिवसेना शिंदेगड सोडणार का आता आगामी काळ ठरवेल. तिसरा महत्वाचा प्रवेश म्हणजे मित्रांनो ठाण्यातील जवळजवळ 6 नगरसेवकांनी आज दुपारीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. काल रात्री 2, दुपारी 4 अशा मिळून एकंदरीत 6 नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची साथ दिल्याचं ठाण्यात चित्र समजतंय. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी मुंबईत मात्र शिंदेगट एकाच दगडात गारद केल्याचं चित्र मुंबईतून समोर येत आहे. अशा प्रकारे उद्धव ठाकरेंनी मुंबईची भिस्त आपल्या सामान्य कडवट शिवसेनेच्या खांद्यावर दिली आणि ठाण्यात मात्र शिंदे सेनेचं फोडण्याचं तंत्र ठाकरेंनी अवलंबय. या सगळ्या घडामोडींमागे उद्धव ठाकरेंचा आवाज मात्र आता प्रचंड गरजतोय आणि 15 तारखेला उद्धव ठाकरेंचा आवाज ठाण्यात, मुंबईत
इतरत्र सगळ्या महापालिकांमध्ये गुलाल उधळणार असं शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात येत आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? मुंबई महानगर